राधेचं कृष्णाचं लगीन नाही झालं, देवाला जमतं मग आपल्याला काय होतंय, तुला अंधारात नेऊन ठोकला पाहिजे. देव आहे रे तू. शांबड्या पोरीला म्हणतो राधा, ते जरा विचार करे जा की रे, जरा डोकं बिकं काय घाण टाकलं होय. कोण राधा कोण कृष्ण. मोहिनी रूपामध्ये ज्यावेळेस भगवाने विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं, सगळे देव भुलले, अरे दैत्य बोलले यात काय नवल. देवांना सुद्धा वाटलं काय देखणी स्त्री आहे, एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात वात्सल्य निर्माण झालं. त्यांनी विचार केला, एवढी देखणी सांडस गोंडस सालस पोरगी माझ्या पोटी जन्माला आली तर काय भाग्यवान बाप असेल. एखाद्या सुंदर स्त्रीकडे बघून अशी मुलगी पोटी जन्माला यावी असा विचार करणाऱ्याचं मन किती स्वच्छ असेल. देव म्हणला, काय मन आहे तुझं सूर्या, आशीर्वाद देतो मी. ज्यावेळेस द्वापार युगामध्ये कृष्ण म्हणून देवकी वसुदेवांच्या पोटी जन्माला येईल, त्याच वेळेस राधा म्हणून मी तुमच्या पोटी जन्माला येईल. आणि ती राधा इतकी देखणी असेल, अख्खं विश्व ज्याच्या प्रेमात आहे तो विश्वाचा मालक तिच्या प्रेमात असेल, तिच्यासाठी याचना करेल. ही राधा आहे रे. ते दोन्ही एकच आहेत. आम्ही काही ऐकतो काही बोलतो. 16,108 बायका होत्या म्हणे कृष्णाला. व्हा तू बघाय होता तिथं हा का कशासाठी. आम्ही 2-4 केल्या म्हणून काय होतंय. हा भामटे तू एक सांभाळ. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या, ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी आहेत आम्ही, आमचं पावित्र्य हे लोक त्यांच्या नजरेने ठरवतात. परपुरुषाच्या छायेत राहून आलेल्या पोरी आम्ही. अरे तू मुक्तता केलीस विश्वाची, पण आमचं काय. कसं सांगशील जगाला की पोरी पवित्र आहेत. अरे तू जरी सांगितलं तरी लोक ऐकणार नाही. बाईच्या बाबतीत लोक देवाचंही ऐकत नाही. वाईट आहे रे देवा. अशा गलिच्छ नजरेनं लोकांनी पाहण्यापेक्षा जीव गेलेला बरा की रे परमात्म्या. असं कपटी नजरांनी लोकांनी बघावं, असं वाईट नजरेनं बघावच्या पेक्षा जगण्याचंच कशाला आयुष्य असू नको बाबा देवा. देव म्हटला, अगं माझ्यात जन्माला आलात, माझ्या चरणावर मस्तक ठेवलं, असा कसा तुम्हाला अपवित्र नजरेनं बघायला सामर्थ्य देईल. विचारलं ना तुम्हाला कोण तुम्ही, तर जगाला ओरडून सांगा त्या जगाच्या मालकाच्या अर्धांगिनी आम्ही. बघू कोण वाईट नजरेनं बघताय. सन्मानानं जगण्यासाठी देवानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या धर्माचं, माझ्या कृष्णाचं. त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. हे ऐकत जा. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे, नकळे कान्होबाचे कोडे. देव आहे तो, वासनाधीन नसतो आपल्यासारखा. आपण बायको काय प्रेमापोटी करतोय. बायको प्रेमापोटी केली असती तर सुंदर केलीच नसती, है की नाही. देखणीच लागते बायको तुम्हाला, अशी तशी जमत नाही, है की नाही. आणि खरं आहे म्हणा, पैसा असला की काय हो. पोरगा जर सरकारी नोकरीवाला असला ना, किती बी ढोला आणि किती बी काळा भंगारा असू द्या, बायको नाजूकन गोरीच भेटते. पैसा बोलताय बाई. अर्थ मिळवला की काम चरणाशी आहे. आणि किती बी त्याकणा असू द्या, पण पैसे कमवत नसू द्या, त्यालाच पुरीला होय म्हण की असं जाग करावं लागतं महाराज कुत्र्यावानीसारखं. आणि ती हो तिकडे हो तिकडे, ह्यालाच म्हण होय म्हण. कशाची होय म्हणती. पैसा तर होय, नाही तर नाही. प्रेम वाईट नाहीये रे, प्रेम बिंदास्त करा, पण जगाच्या मालकावर. नाथ बाबा पैठण निवासी असणारे नाथ बाबा जगात सगळ्यात श्रीमंत संत. अधिकार कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, या म्हणे अनंत भक्ती भावे वंदिताचे पाय. एवढं सामर्थ्याच्या नाथ बाबांमध्ये. अगदी शांतीब्रह्म असणारं व्यक्तिमत्व. नाथ बाबा प्रथम काळानुसार नियमानुसार गेले. जेव्हा मृत्यू पावले, अख्खं पैठण जमा झालं. सगळ्यांनी नामघोष करायला चालू केला. रामनाम काय म्हणतात, रामनाम सत्य आहे. ते का म्हणतात माहित आहे, मेल्यावर तरी कळू दे राम नामच सत्य होतं, बाकी तुला बांधून न्याय लागल्यात उठचिल बिटचिल म्हणून. नाथबाबाला बांधलं नव्हतं. नाथबाबा चालले होते आपले. नाथबाबा निघाले, सगळे नामघोष चालू केला. आमच्याकडं खांद्याला भावकी असते, खांद्याला भावकी असते. तुमच्याकडं पाहुणे किंवा भावकी. पाहुणं किंवा तुमच्याकडे कोण असते, भावकी जावाई पाहुणा असंच ना. नात्यागोत्या तेच असतात ना खांद्याला. हां आता शेवटी नात्यातलीच ते. मेल्यावर सुद्धा गप बसत, मेल्यावर सुद्धा त्यांचं लक्ष मड्याकडे नसतं, खरंच नसतं.
अहो ते मड निघालं, नाथबाबांची अंतयात्रा निघाली, खांद्याला 4 जण होते, शेवटी नात्या गोत्यातले भाऊकीतलेच ते. पहिला म्हणला, का रे तुला माहिती आहे का वर कोण आहे? हा म्हणे नाथबाबा. काय नाही म्हणे, जिंदगीभर भजनं केली, लई इटल इटल म्हणायचं, मग काय मेलं नाही बाई, मेलच की, काय भजनं करण्यात मजा आहे. दुसरं म्हणलं, खरं आहे का तुझं, लयच भजनं करून चांगलं झालं असतं तर माणसं मेली नसती, आता एवढं भजन करून मी मरायचंच, मग काय भजनं करण्यात मजा आहे. तिसरा म्हणला, का गप्पा हो, अरे मेलय म्हणून तरी सोडा. चौथा म्हणला, जाऊ दे त्याला काय ऐकू जाते बाई. तेवढं म्हणूच तर नाथबाबा तिरडीवर उठून बसलो. नाथबाबांना वरनं आवाज दिला, सोड म्हणे, खाली सोड. हा म्हणला, आवाज कुठून येत रे? म्हणे वरनं येत. तुम्ही फक्त कल्पना करा, तुम्ही नाही पुरुष मंडळी, तुम्ही फक्त कल्पना करा, तुम्ही असं कुठल्या तरी तिरडीला खांदा दिला आणि ज्याला दिला ती उठून बसला, किती रात्र झोप लागणार नाही तुम्हाला. त्याची बी अशीच अवस्था. त्या चौघांच्या पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळं इठल इठल करीत होत. असा थरकाप सुटला अंगाचा. नाथबाबा म्हणले, तुमच्या खांद्यावर जावं इतका लाचार मी नाही. अरे भगवंताचं नामचिंतन करणारा मी, आता विठ्ठल माझ्यासाठी येईल, तुमच्या खांद्यावर मी जाणार. माझ्या भजनाला नावं ठेवले ना तुम्ही. ह्यांना बोलायचं सुधरे ना. नाथबाबा टुनू उड्या मारीत घरी गेलं. हे चौघं ह्यांच्या घरी, ह्यांना 3 दिवस झोप नाही. रातचं उठू बघायची, उठला का झोपीत मी तेवढंच महाराज. अरे सुधरणच झालं ह्यांना. दुसऱ्यांदा वर्ष गेलं. नाथबाबांचा जन्मही षष्टीचाच आहे आणि मृत्यूही षष्टीचाच आहे. पैठणचा सोहळा एकदाच होतो, एकनाथ षष्टीला. नाथबाबा जन्मलेही षष्टीलाच आणि मृत्यूही तेव्हाच. मग दुसऱ्या वर्षी षष्टीलाच नाथबाबा पुन्हा एकदा मृत्यू पावले. आता अख्खं गाव, अख्खा तालुका, अख्खा जिल्हा जमा झाला. मेलेत म्हणून नाही, उठत्यात का बघायला. असलं दृश्य पुन्हा पुन्हा दिसत असतं. एकदा झालं, दुसऱ्यांदा बी काय शक्यता असू शकते ना. मग आता महाराज मृत्यू पावले. माणसं म्हणले, एकदा मोठा डॉक्टर बोलवा, MBBS नाही जरा MD बोलवा. खरंच गेल्यात का बघा. ते मध्येच उठत्यात. नाथबाबाची तिरडी निघाली. निघायच्या वेळेस गावातली काही जुनी माणसं म्हणली, पहिल्यांदा ज्यानं खांदा दिलाय शेवटपर्यंत त्याची हाजिरी लागते. ज्यानं खांदा पहिला दिलाय शेवटपर्यंत त्याचा खांदा लागतो, मधून सोडून चालत. बरं, खांद्याचं अंतर किती? वर्षभर. मग त्या चौघाकडे हे गेले. चला म्हणे, नाथबाबा मृत्यू पावलेत, खांदा द्यायला चला. ते म्हणले, आता मरतो पण खांदा देत नसतो. ते मध्येच उठतात म्हणे, खांदा बिंदा काही नाही म्हणे. चला, जर नाही खांदा दिला तर गावात राहू देणार नाही. ते म्हणले, इकूनही मरण आहे, तिकूनही मरण आहे. चौघांना अशी गुप्त मिटिंग घेतली गुवाहाटीला आणि ठरवलं महाराज. बरं का, अशी मस्तपैकी मिटिंग घेतली आणि ठरवलं, काही झालं तरी तोंडातनं शब्द काढायचा, समोर काय जरी दिसला तरी बोलायचं. दुसरा म्हणला, तोंडानं तर नाहीच नाही, मनातल्या मनात सुद्धा बोलायचं नाही. काय सांगावं, मनातलं ऐकू गेलं तर. अशी फिक्स मिटिंग केली. 4 जण अंतयात्रेला खांदा द्यायला निघाली. अंतयात्रा निघाली, गावाच्या मध्यापर्यंत आली. एका म्हातारीची लेक इति जातीला आलती, नांदाय चालली होती. इति जाती कळतील तुम्हाला, लग्न झाल्यावर 2-4 दिवसांनी येतात ना, ते नंतर जातात. इति जाती आलती, नांदाय चालली होती आणि नेमकं तिची लेक चायला आणि नाथबाबाचं मड आडवं यायला गाठ पडली. आता शेवटी आईच ती, तिला काही संतन देव करायचा. आई म्हणली, काय बाई, बरं माझ्या लेकीच्या मुलावरच ही मरायचं, ती मेलं. जरा उद्या परवा मरायचं, तासानं मरायचं, बरं आताच मेलं. बरं माझ्या लेकीच्या नव्या संसारालाच बरं आडवं गेलं. म्हणली मनातल्या मनात. बरं का, कशी म्हणली, मनातल्या मनात. ती म्हातारी जाऊ द्या, इकडं नाथबाबा तिरडूर उठून बसलो. महाराज, ते नाथबाबा उठू द्या, अख्खं गाव खांदेकऱ्याकडे बघत होत. खांदेकरी म्हणले, तुमच्या शपथ नाही, पांडुरंगा शपथ बोलला नाही. मग गावकरी म्हणले, ते उठलं कस काय, तुमच्याशिवाय उठणार नाही. नाही हो, आई शपथ बोललो नाही. नाथबाबा म्हणले, यावेळेस ह्यांच्यामुळं नाही. तो का ती कोपऱ्यातली म्हातारी काय, पैठणची, इथली नाही, पैठणची महाराज, ती कोपऱ्यातली. ती म्हणली, कशाला माझ्या लिकीच्या मुलावर मी याला उठ, मला कुणाच्या मुलावर मारायचं. नाथबाबा टनटन उड्या मारीत घरी. अजून वर्ष गेलं. अजून 3ऱ्या षष्टीला नाथबाबा पोराला म्हणले, हा आता माझं आयुष्य संपलंय, आता मी जातो. पोरग म्हणलं, सांगू नका पापा, जाऊ वाटलं जावा,
राहू वाटलं राहावा, तुमचं मूडवर आहे, तुम्ही मूडवर उठता म्हणे. आता तुमच्या अंतयात्रेला सुद्धा कुणी येणार? कोण बोलवता आणि कसे बोलवता दादा? अंतयात्रेला सुद्धा कुणी यायची शक्यता नाही. पण नाथबाबा म्हणले काळजी करू नका, यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर देह सोडतो. जगातली पहिली अंतयात्रा ज्यामध्ये मृतदेह चालत होता, नाथबाबाच्या अंतयात्रेला नाथबाबा स्वतः जिवंत चालत चालत गोदावरीच्या किनाऱ्यावर गेले. विठ्ठलाचा नामघोष करत, संकीर्तन सोहळा करत गोदावरीच्या किनाऱ्यावर पांडुरंग परमात्म्याला चरणावर मस्तक ठेवून माझ्या नाथबाबांनी गोदावरीमध्ये जलसमाधी घेतली आणि आपला देह अर्पण केला. अधिकार संताचा एवढा, संतांच्या हातात असतं जन्माला यायचं आणि जायचं. ठरलेलंच आहे, आम्ही जाणार आहे, पण राहिल्या त्या कीर्ती हा व्यवहार आहे. नका डोळे धुरे, कशाला वेड्यासारखं वागता? नाशवंत देह जाणार आहे, क्षणक्षणी हाची प्रत्येक क्षणाचा विचार करा. एवढा विचार करायचा म्हटल्यावर सामर्थ्य तेवढं लागतं. हे सामर्थ्य मिळतं संत समागमी धरावी. पण आमची अवस्था अगदी आमच्या शेजारी अट्टल चोर आहे, पण आम्हाला कळत नाही तो चोर आहे. विषयाकडे आलात का तुम्ही? सावकाराने कळलं हा चोर आहे, सावकार संताच्या संगतीतले. तो चोर 4 दिवस त्या सावकारासोबत राहिला, पण त्याला तीळ मात्र धन घेता आलं सापडलंच नाही. 5व्या दिवशी चरणावर मस्तक ठेवलं सावकाराच्या, म्हणे मान्य करतो मी चोर आहे. ज्या दिवशी चोर जिंकत नाही ना, त्या दिवशी चोर मान्य करतो मी चोर आहे. जेव्हा त्याचा कुठलाच प्लॅन सक्सेसफुल होत नाही, तेव्हा त्याला मान्यच करावं लागतं मी चोर आहे. तो म्हटला मी मान्य करतो मी चोर आहे, पुन्हा कधी तुम्हाला त्रास देणार नाही, तुमच्या घराकडे वळणार नाही. पण तुम्हाला विनंती करून विचारतो, एकदा सांगा आयुष्यात माझ्या का सोबत असं कधी झालं नाही की मी चोरी केली नाही? 4 दिवस तुमच्या सोबत आहे, पण तुम्ही संपत्ती सोबत आणली नाही का कुठे लपवली? सावकार म्हणे येड्या, सगळं सोनं नाणं माझ्या सोबतच आहे, पण मी लपवून ठेवलंय. म्हणे अहो तुमचा एक ना एक गोष्ट मी पाहिली, कुठंच नाही सापडलं. ती म्हणला येड्या, तू चोर आहेस, तुला सगळ्या जगातल्या गोष्टी माहित आहेत, जे दुसऱ्याला दिसत नाही ते तुला दिसतं. पण येड्या, तू सगळ्या गोष्टी तपासल्यास, पण जरा स्वतःचा शर्ट आणि स्वतःचा कोट पण तपासायला पाहिजे होतस. पहिल्याच दिवशी मला कळलं तू अट्टल चोर आहेस. अरे मी माझं सगळं सोनं नाणं सगळे पैसे तुझ्याच कोटाच्या खिशात ठेवले, कारण मला माहित होतं तू सगळं तपासणार, पण स्वतःचा कोट तपासणार. थोडं लक्षात घ्या बरं का. आपण सगळ्या जगाचं बघतो, पण स्वतःच्या घरात काय चाललंय हे बघत सगळ्या जगाला ज्ञान शिकवतो, पण आपल्या घरात काय चाललंय हे बघत. त्याच्यामुळे कधीतरी स्वतःच्या अंतःकरणात पण झाकून बघा. देव भेटावा एवढी लायकी आहे का आपली? मग आपण लोकाला सांगू जे असेल ते, हो की नाही? तुकोबारात तेच सांगतात, देवा मी माझं अंतःकरण शुद्ध करण्याचा प्रयत्न करते. माझी अवस्था त्या अट्टल चोरासारखी नाही झाली पाहिजे. मी आधी स्वतःला ओळखलं पाहिजे. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तेथे. मग काय, मला चिंता करायची गरज नाही. पण जोपर्यंत मला तुझे सामर्थ्य कळत नाही तोपर्यंत विचार करावा लागणार. तेषामहम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थमय्या वेशित चेतसा.
हा संसार सागर तरायचा म्हटला की तुझ्या सार्थाशिवाय पर्याय नाही, म्हणून विचार करावा असा वाटतो. आणि जगाला उपदेशही करतात तुकोबार आहे, विचार करा. हा भवसागर तरायचा ना, क्षणोक्षणी हाची करा बा विचार. क्षणाचा भरोसा नाहीये. दानशूर करणं दाढी करत होतं, सोन्याच्या वाटीमध्ये पाणी होतं, भिकारी आलाय, काय द्यावं म्हणून सोन्याच्या वाटीमधलं पाणी फेकून दिलं, सोन्याची वाटी भिकाऱ्याच्या हातात दिली. वारीक म्हणला, लहान मुखाने जरा मोठं बोलतो, पण खरं सांगू का, एवढं कळत नाही तुम्हाला, साधं अंग न कळता अपवित्रतेनं कधी दान करायचं नसतं. बरं केलं ते केलं, उजव्या हाताने वाटी द्यायची, डाव्या हाताने दिली, अधर्माचा हात आहे तो. करणं म्हणलं एवढं कळतं की रे मला. पण मी जरा वेगळा विचार केला. मी विचार केला, डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर प्राण गेला तर दान राहील. एवढा विचार तो आम्हाला करायचा, एवढा विचार. पर डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जीव गेला तर दान राहील, हा विचार ज्या करण्याचा आहे आम्हालाही तेवढाच विचार करायचा आहे. क्षणोक्षणी हाची एवढं नाशवंत देह आहे, हे जाणारच आहे रे, हे कुणासाठी थांबलं नाही. आजा गेला पंजा मेला, बापा मसना गेला, देखिता देखिता नातू पण तोही तैसाची झाला. बरं मला सांगा, इथं बसल्यापैकी कोणाला माहीत नाही का की मी मरणार आहे? सगळ्यांना माहित आहे ना. बसलेल्यापैकी कोण अमर आहे का? खुर्चीवर बसलेले अमर आहेत तुम्ही? नाही, एवढे आयटीत बसले म्हणून विचारलं. जाणार ना तुम्ही? म्हणजे आम्ही जसे जाणार तसे तुम्ही जाणारच म्हणा. हां, असेच जाणार महाराज, जाणार वाऱ्यासहित जाणार, असेच जाणार आपण. थोडा वारा आला की आपलं काही खरं. हां, जाणार 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 हे माहीत आहे आम्हाला, पण संतांच्या संगतीशिवाय जायच्या आधी काय कळायचं हे कळत नाही. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. आता जे झालं ते झालं रे, खाल्लं ते खाल्लं, पिलं ते पिलं, केलं ते केलं. हे म्हातारी माणसं म्हणतात, पोरं वाया गेली आणि पोरं वाया गेली. तू लय शहाणा, तुम्ही मारुतीच्या मंदिरात बसून पते खेळता, ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवताना फक्त पोरच वाया गेली म्हणता. अरे बाबा, तो ब्रह्मचारी आहे, त्याला तरी राणी दाखवू नको. नुसतं पोरांना नावं ठेवायचं. आजकालच्या म्हाताऱ्या सुद्धा, आजकालच्या काय पोरी आहेत वय, ह्यांना काय लाज आहेत वय, आणि आमच्या जमान्यात नव्हतं माय असं, आम्ही किती इज्जतीनं जगलो माय, आणि ह्या काय जिंदगीनं जगते त्या वय माय, ह्यांना काय जरा सुद्धा लागा लागा मला बघा अशी जिंदगी. अगं तू मिसरी चुळती, तुझ्या मिसरीच्या वासानं म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, इतका भंगर वास आहे त्या मिसरीचा, आणि तू नातीला काय सांगते का तोंडवर करून? आणि खरं आहे ना काय, मला एक, आणि खरं सांगू का, मी कीर्तनाच्या व्यासपीठावर आहे दादा, एक गोष्ट मी अशी नजरवर करून विश्वासानं सांगेल. 1% पोरं आमच्याकडे वाया गेलेली असतील, पण 99% आमच्या हिंदू धर्मातली पोरं जी शेतकऱ्याची आहेत. नाही, मला इमानदारीनं सांगा, स्वतःचं तारुण्य घाण टाकून आपलं तरुणाई पणाला लावून आळंदीमध्ये जो आपल्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारी पोरं जहागीरदाराची असतात का गरिबाची असतात? इंद्रायणीच्या काठावर 3 वाजता पखावाज वाजाची प्रॅक्टिस करणारी पोरं श्रीमंताच्या अवलादी असतात का शेतकऱ्याची पोरं असतात? स्वतःचं तारुण्य घाण टाकणारी पोरं शेतकऱ्याचीच असतात रे. हा, आर्मीत कोणाची भरती होतात? कधी ऐकलंय का करोडपतीचा पोरगा आर्मीत भरती झाला? कधीच नाही. सामर्थ्याने ज्यांना माय बापाची जाण आहे तीच पोरं भरती होतात. आणि मी हे विश्वासानं सांगेल, अगदी विश्वासानं. मला कौतुक आहे माझ्या धर्माचं. माझ्या हिंदू धर्मातलं शेतकऱ्याचं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी दिसली ना तरी तिला तिच्या मायबापापर्यंत सुरक्षित पोहोचवणार हा विश्वास मला माझ्या मातीवर आहे, माझ्या संस्कारांवर आहे. आमची ज्ञानेश्वरी गाथा वाचणारी पोरं पटकन वाया जात नाहीत, पण दिखावा करणारी जातात. जे परमार्थाचा दिखावा करतात ना त्यांचा अवघड आहे. माळ 1 घातली काय आणि 60 घातल्या काय, पुण्य तेवढंच मिळतं. पार बेंबीच्या देठापासून टकल्यापर्यंत गंध लावला म्हणजे महाराज झाला असं नसतं. जेवढी गंधाची जागा आहे तेवढी सामर्थ्यानं लावलीच आणि गंध लावलाच पाहिजे. विनंती माझी.
आपल्या मुला मुलींना थोडं सनातनी धर्माचं महत्त्व सांगा, धर्म टिकवा, नाहीतर अवस्था फार वाईट होईल. कळतंय का तुम्हाला? आज तरी वर्षश्राद्ध घातलं जात आहे, काही दिवसांना ती घालाय सुद्धा परवानगी घ्यावी लागेल. झापणा हम थोडा बापा का पुण्यस्मरण करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले, ती म्हणून माझं घाल. आणि एक स्पष्ट बोलते, आपल्या बापाला बाप म्हणलं ना तरच लोक खानदानिक म्हणत असतात. लोकाचा जागीरदार आहे म्हणून त्याला आपण बाप म्हणायचं नसतं. आपल्या धर्माचं, आपल्या मातीचं आपल्याला कौतुक असलं पाहिजेच. भेदभाव वगैरे हे लांबच्या गोष्टी आहेत. तुम्ही काय केलं माहिती आहे, काही शब्द बोलला की त्याला भेदभावाकडे नेतं. आम्हाला आम्ही दैवाचे असं पंढरी राहायचं. संतांची वाणी कौतुक आहे आम्हाला, आम्ही वारकरी आहोत तसं. होईन भिकारी पंढरीचा, कारण आम्हाला माहीत आहे हे नाशवंत देह जाणार आहे आणि याच्यामध्ये सामर्थ्याने काय टिकणार असेल तर ते आमचं कर्म आहे. जर मला धर्म जपता आला नाही, मी परमार्थ काय जपणार आहे? धर्माचा बाप आमच्यावर कृपा करतो जेव्हा आम्हाला खरं खोटं कळतं. ह्या पिढीला कळणं फार गरजेचं आहे आजकालच्या खरं खोटं. इथं बसलेले एवढे मायबाप आहे, गॅरंटीनं सांगा, ह्यातल्या कोणाला गॅरंटी आहे की माझं पोरग मोठं झाल्यावर बायको आल्यावर मला सांभाळणारच? बिडकर खुर्चीवर बसलेले माणसं म्हणले असतील उगोच्या उगो बसलो बाबा, ना 100 वेळा नाव घेतलंय आमचं. सांगा ना, एखाद्याला गॅरंटी आहे का बायको आल्यावर माझं पोरग मला सांभाळणारच? याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं अजून? 9 महिने गर्भावर सांभाळून नाड तोडून ज्याला जन्माला घातलं तोच आपल्यावर दया करील की नाही याची खात्री. पण मी विश्वासानं सांगते, सगळ्या जगानं जरी साथ सोडली ना तरी माझा पांडुरंग तुमची साथ दिल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास परमार्थात आहे. तुम्हाला तुमच्या पोरावर नाही, पण आम्हाला आमच्या पंढरीच्या मालकावर आहे. आम्हाला विश्वास आहे, मागे पुढे उभा आहे, संभाळीत आली आघात निवाराया, ही ताकद परमार्थात आहे. लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं? हा विश्वास देतं. पोटची लेकरं सांभाळतील का नाही याचा विश्वास ज्या महाराष्ट्राला नाही, मी विश्वासानं सांगेल त्या महाराष्ट्रानं जर ज्ञानेश्वरी गाथा हातात घेतला ना त्याला कळेल त्याने नाही सांभाळलं म्हणून काय झालं, तो सांभाळल्याशिवाय राहणार. आणि ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा हरिपाठ ज्ञानेश्वरी वाचेल त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्च अंकावर असेल, हे विश्वासानं सांगेल. पण नुसत्या टाळ्या वाजवून जमत नाही, त्याला भजने करावी लागतात. तुम्ही इथं आहे तोपर्यंत होय होय म्हणता, घरी गेलं की त्याच शिव्या चालू देतात. नाही वाटोळं केलं देवानं, हा देवानं तेवढाच धंदा आहे देवाला तुझं वाटोळं कराय. बायका तर अशा उरबडवून देवानं माझं वाटोळं केलं बरं त्याला मीच दिसले. अगं बाई देव आहे ग त्यो, तू कसं वाटोळं करेल आपलं? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, सगळं सांभाळणारा देव वाटोळं कसं करेल? देव कधी कोपत नाही, कोपतो तो देव नाही. हे सामर्थ्य लक्षात ठेवा. म्हणून विनंती आहे, काही आयुष्य इतकं विचित्र चाललंय ना, इतकं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. पहिलं लेकरू आईकडे बघितलं की गप्प बसायचं. पहिलं लेकरू आईकडे बघितलं की गप्प बसायचं. आता लेकरू आईकडे बघितल्यावर गप्प बसतंय का? मग आता काय दिल्यावर गप्प बसतंय? अजून तोंड घेऊन मोबाईल. तुमचीच लेकर आहे ती. इतकी अवस्था वाईट झाली, आईची जागा मोबाईलनं घेतली. मातृत्व घेतलं तुमचं, अजून काय बेकार पाहिजे? तुमचं मातृत्व कोणी घेतलं? आई बी म्हणते ऐकत नाही ओ मोबाईल घेतल्याशिवाय. अगं 45चा तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही, 1.5-2चा ऐकत नाही. अगं ते येडं तुला बोलल्याशिवाय काय करीत नाही, हिम्मत नाही त्याची. टमाटी म्हणली की टमाटी झाडायला लागतात, आणू दे बरं टमाटर सांगून वांग, तमाशाच. ते ऐकत आहे, हे बरं ऐकत नाही. ताई ऐकत नाही, ऐकत कसं नाही हो? अहो जिजाऊंनी प्रशिक्षण दिलं शिवरायांना, म्हणून स्वराज्य उभा टाकलं. ज्ञानोबांचं कुळ परमार्थिक आहे, वेदशास्त्र पठन करणार. तुकोबांच्या 8 पिढ्या परमार्थात आहे, तेव्हा तुकोबा आहेत. असंच नाही रे होत. तैशी तसेची वाटेनं पाहता वैसेची गावा न येता, बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयात आहे. बाळपणी सर्वज्ञानं वरावं ही ताकद आहे. मला सांगा, झाडाची फांदी कवळी तोपर्यंत वागते, मोठी झाल्यावर वागते का?
नाथ बाबा सांगतात ना, तुम्हाला सांगते येगळं निघा येगळं निघून संसार बघा. मग तुमचं म्हातारा इकडं म्हातारी इकडी, थरल्याकडे म्हातारा दाखल्याकडे म्हातारी, अशी निस्ती कट्यावर बसते तर निस्ती टुकटुकू टुकटुकू बघते. मग म्हातारा म्हणतो, बैठ मेरे पास तुझे देखता रहूं, तू कुछ कहे ना मैं कुछ कहूं. हे बरं कळतं रे तुम्हाला, खरंच आहे रे. चोरी झाली तुला बोलण्याची, लाज वाटे मला सांगण्याची, लाज वाटे मला सांगण्याची. 7 जन्माची वचनं घेतली ज्या बायकोनं, आज तेच नवरा बायको वेगळे वेगळे आणि खुशाल थुरली सून म्हणती म्हातारीकडे जायचं नाही बरं, बोलायचं नाही तिला, थिरडी भरवून तुम्हाला. अरे भरवायचंच असतं तर लेकरू तुझ्या ताब्यात दिलंच नसतं. त्याच आईनं तुमच्या दोघांचं लग्न लावून दिलं आणि तू संसार सांभाळशील या विश्वासानं लक्ष्मीच्या पावलाने तुला घरात आणलं. आज त्याच आईला तू जर लेकराला बोलू देत नसशील आणि आजीला बोलला म्हणून मारत असशील, तुझ्या विचारसरणीच्या कुठपर्यंत कीव करायची का आम्ही. ती माय उशीत डोकं घालून डसा डसा रडते. ती म्हणते लेकराला सांभाळण्यापेक्षा शेवटी म्हाताऱ्यांचा जीव लेकरापेक्षा जास्त नातवांवर असतो. लेकीचं लेकरू यायचं म्हणलं की रानातले आंबे चिचा बोर सगळं गोळा करून ठेवते म्हातारी. जाताना 5 रुपये का होईना पण बटव्यातली. ती पिढी आता राहिली नाही खरं माहिती. काय जुने दिवस होते. लेकराला झोपी घालायची तर माया अंगाई म्हणायची, निमोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला गंगाई, निमोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला गंगाई. आज माझ्या पाडसाला, आज माझ्या पाडसाला झोपता येत नाही. निमोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला गंगाई, निमोणीच्या झाडा मागे. वात्सल्य तिचं प्रेम, तिचं जिव्हाळा, तिचं आयुष्य त्या चरणांमध्ये त्या शब्दांमध्ये समटवायचं, सामावून घ्यायची ती सगळं विश्व त्या गाण्यामध्ये. लेकराची तुलना करायची. गाय झोपली कोठ्यात, गाय झोपली कोठ्यात, गळ्यात चिवताई, परसाच्या वेली अंगली झोपल्या ग झाली जुनी. मीठ पापण्या डोळ्याच्या, मीठ पापण्या डोळ्याच्या, दाते तुला मी अंगाई. निमोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला गंगाई, निमोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला गंगाई. आता तुझ्यासाठी गेले अनाथ, गवळ नाही रे ती. थोडा गांभीर्यानं विचार. राधेचं कृष्णाचं लगीन नाही झालं, देवाला जमतं मग आपल्याला काय होतंय. तुला अंधारात नेऊन ठोकला पाहिजे. देव आहे रे तू. शेंबड्यापुरीला म्हणतो राधा, ते जरा विचार करे जा की रे, जरा डोकं बिकं काय घाण टाकलं होय. कोण राधा कोण कृष्ण. मोहिनी रूपामध्ये ज्यावेळेस भगवाने विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं, सगळे देव भुलले. अरे दैत्य बोलले यात काय नवल. देवांना सुद्धा वाटलं काय देखणी स्त्री आहे, एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात वात्सल्य निर्माण झालं. त्यांनी विचार केला, एवढी देखणी सांडस गोंडस सालस पोरगी माझ्या पोटी जन्माला आली तर काय भाग्यवान बाप असेल. एखाद्या सुंदर स्त्रीकडे बघून अशी मुलगी पोटी जन्माला यावी असा विचार करणाऱ्याचं मन किती स्वच्छ असेल. देव म्हणला, काय मन आहे तुझं सूर्या, आशीर्वाद देतो मी.
ज्यावेळेस द्वापार युगामध्ये कृष्ण म्हणून देवकी वसुदेवांच्या पोटी जन्माला येईल, त्याच वेळेस राधा म्हणून मी तुमच्या पोटी जन्माला येईल. आणि ती राधा इतकी देखणी असेल, अख्खं विश्व ज्याच्या प्रेमात आहे तो विश्वाचा मालक तिच्या प्रेमात असेल, तिच्यासाठी याचना करेल. ही राधा आहे रे. ते दोन्ही एकच आहेत. आम्ही काही ऐकतो, काही बोलतो. 16,108 बायका होत्या म्हणे कृष्णाला. व्हा, तू बघाय होता तिथं हा का? कशासाठी? आम्ही 2-4 केल्या म्हणून काय होतंय? हा भामटे, तू एक सांभाळ. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी आहेत आम्ही, आमचं पावित्र्य हे लोक त्यांच्या नजरेने ठरवतात. परपुरुषाच्या छायेत राहून आलेल्या पोरी आम्ही. अरे तू मुक्तता केलीच विश्वाची, पण आमचं काय? कसं सांगशील जगाला की पोरी पवित्र आहेत? अरे तू जरी सांगितलं तरी लोक ऐकणार नाही. बाईच्या बाबतीत लोक देवाचंही ऐकत नाही. वाईट आहे रे देवा. अशा गलिच्छ नजरेनं लोकांनी पाहण्यापेक्षा जीव गेलेला बरा की रे परमात्म्या. असं कपटी नजरांनी लोकांनी बघावं, असं वाईट नजरेनं बघावच्यापेक्षा जगण्याचंच कशाला आयुष्य असू नको बाबा देवा. देव म्हटला, अगं माझ्याच जन्माला आलात, माझ्या चरणावर मस्तक ठेवलं, असा कसा तुम्हाला अपवित्र नजरेनं बघायला सामर्थ्य देईल? विचारलं ना तुम्हाला कोण तुम्ही, तर जगाला ओरडून सांगा त्या जगाच्या मालकाच्या अर्धांगिनी आम्ही. बघू कोण वाईट नजरेनं बघताय. सन्मानानं जगण्यासाठी देवानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या धर्माचं, माझ्या कृष्णाचं. त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. हे ऐकत जा. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे, नकळे कान्होबाचे कोडे. देव आहे तो, वासनाधीन नसतो आपल्यासारखा. आपण बायको काय प्रेमापोटी करतोय? बायको प्रेमापोटी केली असती तर सुंदर केलीच नसती, है की नाही? देखणीच लागते बायको तुम्हाला, अशी तशी जमत नाही, है की नाही? आणि खरं आहे म्हणा, पैसा असला की काय हो, पोरगा जर सरकारी नोकरीवाला असला ना, किती बी ढोला आणि किती बी काळा भंगारा असू द्या, बायको नाजूकन गोरीच भेटते. पैसा बोलताय बाई. अर्थ मिळवला की काम चरणाशी आहे. आणि किती बी त्याकणा असू द्या, पण पैसे कमवत नसू द्या, त्यालाच पुरीला होय म्हण की असं जाग करावं लागतं महाराज, कुत्र्यावानीसारखं. आणि ती हो तिकडे हो तिकडे, ह्यालाच म्हण होय म्हण. कशाची होय म्हणती? पैसा तर होय, नाही तर नाही. प्रेम वाईट नाहीये रे, प्रेम बिंदास्त करा, पण जगाच्या मालकावर. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू तिलतार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू तिलतार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. मेरा यार है, मेरा प्यार है संसार. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन दिलदार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. हे जेव्हा कळतं ना तेव्हा कळतं अरे कोण आहे तुझ्याशिवाय. तू का म्हणे माय बाप आहे, अवघी देवाचीच रूप आहे. पण साधा प्रश्न आहे माझा, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणं अशक्य. ज्याला घरातली माय कळली नाही त्याने किती वाऱ्या केल्या तरी पंढरीची माय कळणं अशक्य. आणि ज्याला घरातले मायबाप कळले, माझे पंढरीचे मायबाप त्याच्या दारात येऊन चाकरी करणार, हा व्यासपीठाचा विश्वास. समजू दे रे. 7 वर्षाची जनाई बापाच्या खांद्यावर बसली. आषाढीच्या वारीमध्ये गर्दीमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला गेली. मुखदर्शनाच्या मंडपामध्ये उभा टाकून टाचा वर करून बाप जनाईला विठ्ठल दाखवतो, पण जनाईला काही विठ्ठल दिसत नाही. रागावलेली जनाई बापाला म्हणते, लाखोची गर्दी करतात ही माणसं, खरंच देव भेटतो का ह्यांना? मला तर दिसूनही झाला.
गर्दीच्या बाहेर येऊन बाप जनाईला समजावतो, जना विठ्ठलाला पाहायची गरज नाही ग. ही जी माणसं वारी करतात ना, आळंदीपासून, देहूपासून, पैठणपासून निघतात ना, ही माणसं ज्या दिवशी घरातून निघतात आणि ज्या दिवशी घरात पोचतात त्या प्रत्येक दिवसापर्यंत माझा विठ्ठल त्यांच्या कुठल्या ना कुठल्या रूपाने सोबत असतो. त्यांना देव बघायची गरज नाही, देव त्यांच्या सोबतीलाच असतो, संगतीलाच असतो. बापाचे पाणावलेले डोळे जनानं वर तोंड करून पाहिले. बापाचं तोंड पाहून जनाई मनातल्या मनात विठ्ठलाला स्मरून मुखाने बापाला म्हणते, बाबा दिसला की हो विठ्ठल मला? बापाने विचारलं, मुखदर्शनाच्या मंडपात पाय ताटून गेले माझे, तरी तुला देव दिसला नाही, आणि आता मंदिराच्या बाहेर कुठे विठ्ठल दिसला ग? जनाईनं सांगितलं, बाबा थोडं उशिरा कळलं, पण कळलं हे गरजेचं. आम्ही मूर्तीमध्ये विठ्ठल शोधत होतो, पण खांद्यावर घेऊन विठ्ठल दाखवणाराच विठ्ठल होता हे मंदिराच्या बाहेर आल्यावर कळलं. अहो माझ्यासाठी तुम्हीच विठ्ठल, विठ्ठलाशिवाय कोण विठ्ठल दाखवणार सांगा बरं? बापाच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि आषाढीची वारी पूर्ण झाली असं म्हणत जनाईनं देवाचं नाव घेतलं. म्हणून विनंती आहे, आज या सुंदरदातांनी समाजाची सेवा करत करत दवाखान्यात असणाऱ्या माणसांना सुद्धा फार मदत केली. आजी सगळं कुटुंब त्यांचं सामर्थ्याने कौतुक करतं. आयुष्यात एवढंच मिळवायचं आणि हे त्यांनी मिळवलं. आज त्यांचे तीनही सुपुत्र सामर्थ्याने त्यांच्या वर्षश्राद्धाचा हा सोहळा इथं आयोजित करतात. अजून बापाला काय पाहिजे असतं? जिथून कुठून तो बाप बघत असेल, कौतुक वाटत असेल, संस्कारांची परतफेड झाली, माझ्या श्राद्धाचा संकीर्तन सोहळा उभा केला, हे माझ्या लेकरांनी माझ्या पदरात मोक्षाची प्राप्ती टाकली, काय पाहिजे असं? पण हे सगळं होतं कधी माहीत? करावी तातडी, त्याला माणूस परमार्थिक लागतं. काही नाही देवा, फक्त नाव विठोपाय राखो माई, म्हणून हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास एवढ्याच गोष्टीसाठी आहे, जे सत्य ते स्वीकारा, मरणार नाही असे गर्वाने वागू नका. इहलोकीचा व्यवहार हा व्यवहारच आहे, व्यक्तिमत्व जाणारच आहे. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार. साधा सरळ अभंगाचा अर्थ आहे, विचार करा, देह जाणार आहे, देह जाणार आहे, परमार्थ करा, मेले तरी मरणार नाहीत. अभंगाचा अर्थ कळतं? अगदी सोपं आहे. नामस्वरूपी राहाल हा सुंदर नामचिंतनाचा अट्टा जगदाळे कुटुंबियाच्या माध्यमातून. दादा आमच्या घरी आलते, त्यांचा मुलगा बार्शीकडे आमच्या घरी आले, घरी येऊन सेवा दिली. आणि एक विश्वास, बार्शीला तुम्ही पण कधी आलात बार्शीला तर नक्की या. बार्शीला कधी येतं का? बार्शीला फार सुंदर भगवंताचं मंदिर आहे आणि माझी स्वतःची शिक्षण संस्थासुद्धा आहे. त्यामुळे कधी आलात पुणे लातूर बायपासला तर नक्की या. कसं असतं ना, महाराज लोक वाईट नसतात, वाईट लोक महाराज होतात. तर काय झालं आहे, मी असं सुग्रीव महाराज, ओंकार दादा, मी असं विठ्ठलासमोर नजरवर करून सांगाल, मी हातामध्ये कधी पावती पुस्तक न घेता, कधी ₹1 कोणाला देणगी न मागता माझी संस्था उभी केली. मी कधीच म्हणलं नाही पैसे द्या मी मंदिर बांधते, पैसे द्या मी संस्था बांधते, असं मी कधीच नाही केलं. माझ्याकडे जेवढी संकीर्तन सोहळा झाली किंवा जेवढं काही, आता हे का झालं का तर देवानं मला तेवढी कीर्तनाची ताकद दिली. माझ्याकडे साधन होतं, या ना या मार्गाने पैसा येत होता. देणगी तरी काय आणि कीर्तन करून काय, ती बी देणगीच आहे. लोकांची कीर्तनात दिलेला पैसा ती सुद्धा देणगीच आहे. म्हणून मी माझ्या कीर्तनाच्या मानधनावर सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था उभी केली. माझ्या ज्ञानोबाऱ्यांचं नाव दिलं. मी असं भारी सांगत असते, तसं माझं घर तसं 2 BHK, असं फार मोठं बंगला नाही आहे माझं, आणि फक्त खाली स्लॅप आहे, वर पत्रेच आहे माझ्या घराला. माझं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशीशी आहे. त्याचं एक स्टँडर्डने सांभाळून
आणि ही देवाने मला कीर्तनाच्या माध्यमातून ताकद दिली. जर देवाने मोठं केलं नसतं तर मला सुद्धा पैसे मागावेच लागले असते. पण देवानं ती ताकद दिली की कीर्तनाच्या माध्यमातून का होईना पण पैसा माझ्याकडे येत होता. पण मला एवढं मात्र कळलं, पैसा कमवायचा अवघड नाही, खर्चायचा अवघड आहे. आणि ज्याला कुठं खर्चावा कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरागत होती. मग असं चुकीच्या मार्गाला जाण्यापेक्षा, कारण पैसा एक अशी गोष्ट आहे फार लवकर, असं म्हणतात लक्ष्मी माणसाचं, पैसा आला की माणूस बदलतो, असं नसतं. लक्ष्मी येते बदलत वगैरे नाही माणसाला. लक्ष्मी माणसाला बदलत नाही, लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा जगासमोर आणते. हे लक्ष्मीचं सामर्थ्य. माणूस मूळचा तसा असतो, फक्त पैसा नसल्यामुळे गबसतो. पैसा आला की त्याचा खरा रंग दाखवतो महाराज बरं का. त्याच्यामुळे हा रंग अखंडित श्रीरंगच राहावा याच्यासाठी हा अट्टास. म्हणा सुंदर नामचिंतनाचा अट्टास तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून आमचे ओंकार दादा अगदी गोड सुंदर पखावाज. आम्हाला कोणी विचारलं ना, ते गोड पखावाज वाजवतात यात नवल नाही, पण व्यक्तिमत्व इतकं समंजस आणि इतकं सगळीच माणसं, ओंकार दादा असतील, आमचे सगळे महाराज असतील, त्याचबरोबर आमचे भागवत महाराज असतील, ही सगळी मंडळी, सगळी तुम्ही सगळी महाराज मंडळी अगदी सामर्थ्यानं इथं उभा असलेली, ही ताकद असते संप्रदायात. आम्हाला काही प्रॅक्टिस करावी लागत नाही. मी असं म्हणते मग तू असं वाजव, असं नसतं ते. काही काही माणसं फार स्टायलिश पद्धतीने विचारतात, ते तुमचं मंडळ तुम्हाला आणावं लागते का आम्ही आणायला लागतंय? अरे आम्ही मंडळ करतो रे. जगात कुठल्याही कोपऱ्यात गेलात, जगात कुठल्याही कोपऱ्यात गेलात आणि संकीर्तनासाठी उभे टाकलात, किती माणसं असली वेगळी वेगळी, कोणाची नामची ओळख जरी नसली तरी 2 तास कीर्तन असं घडलं जातं की ऐकण्याला वाटतं हे ज्ञान एक आहे काही. ही ताकद परमार्थाची. इथे काही हा माझा हा असं नसतो. सामर्थ्याने ते व्यक्तिमत्व तपश्चर्या करून शिकलेलं असतं की त्याच्यात ताकद असते कीर्तन गोड करायची. तुमच्यात ताकद आहे कीर्तन गोड करायची. मग तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. उत्कृष्ट सचिन दादांचे मनस्वी आभार. तुम्ही बसलेले सगळे मायबाप. आता पावसाचं वातावरण झालंय, देव म्हणला असून 2 तास सवड दिली, आता जेवायला काय मी थांबत नसतो. नाही काळजी करू नका, जेवस तर नाही पडणार, जेव पोटभर जेवा. सगळ्यांचे मनस्वी आभार. या जगदाळ कुटुंबियाचे मनस्वी आभार. अगदी गोड कुटुंब आहे, त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत आणि सेवेला विराम. ज्ञानेश्वर